आज मस्त अशी मुंबई सारखी गरमी होणार आहे इथे, तर आय एम एक्साइटेड. तुम्हाला इथे एक बाई दिसते जी डॉगला घेऊन चालतीये आणि तिथे जाऊन ॲज युजल आता तर तुम्हाला डे 3 मध्ये कळलं असणार आहे की मी काय करणार आहे. हॅलो, इट्स डे 2 आणि मी चालली आहे कॉलेजला. आज आहे माझी ग्रुप मीटिंग म्हणून मी लवकर चालली आहे, नाही तर माझं 11-10चं लेक्चर आहे. पण आज आहे ग्रुप मीटिंग, तर माझे सगळे ग्रुपचे मेंबर्स कॉलेजमध्ये आहेत आणि मी ॲज युजल म्हणजे 10ची मीटिंग आहे आणि मी 10ला निघाली आहे. तर आणि माझ्या इथून लिटरली 5 मिनटावरच आहे कॉलेज, तर मी काही चालतही लवकर पोचते. तर या मी आज खूप उशीर का झाला, कारण मी आज केस धुतले माझे. तरी मी 8:30ला उठली आहे, पण 15 मिनटं मस्त रील्स बघितले बेडवर उठल्या उठल्या. कोणाला सवय आहे की उठल्या उठल्या रील्स बघायची? आय डोंट नो, इट इज नॉट अ गुड थिंग, आय नो, पण आय स्टील वॉच इट. कारण मला असं वाटतं की मी डोळे उघडायला मला असं ना रील्स बघावे लागतात. इट्स अ बॅड हॅबिट, आय नो. मग माझं एकचं काम आहे, 12:30 लेक्चर सुटेल, खाईन, लगेच एकचं काम आहे आणि मग ते 5:30पर्यंत मी आज कामावर आहे. तर लेट्स सी आजचा दिवस कसा जातो. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत जे व्लॉग्स बघत आहात, आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघत आहात माझा येत असेल, कारण मी खूप मध्ये मध्ये व्लॉग करते आहे, कंटिन्यू व्लॉग करता येत नाही आहे बिकॉज ऑफ द स्केड्यूल. पण आज वेदर पण खूप 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 चांगला आहे, आज थंड नाही आहे, म्हणून मी हा एकच मस्त व्हाईट जॅकेट घातलेला आहे. आज मस्त अशी मुंबईसारखी गरमी होणार आहे इथे, तर आय एम एक्साइटेड. आत्ता तरी 13-14 डिग्री आहे. थोड्या वेळाने 1-2 वाजता दाखवत आहे की 24 डिग्री होणार आहे. सो या, तर आय एम हॅपी विथ माय आउटफिट. आज मी मस्त ऑफ शोल्डर थोडा टाईप असा टॉप घातलेला आहे, कारण वेदर चांगलं होतं, तर चान्स होता मस्त मस्त कपडे घालायचे. आता मी पोचीन सिग्नलला आणि मग क्रॉस करून आय विल रीच टू माय कॉलेज. हवा खूप आहे म्हणून मी पटकन ब्लॉग करते आहे. मी कॅम्पसमध्ये आहे, ग्रुप मीटिंग झाली माझी आणि आता मी पटकन लायब्ररीत जाते आहे काहीतरी खायला. डायनिंगमध्ये जाते आहे कारण माझ्याकडे अजून 15 मिनटं आहेत खायला, म्हणून विचार केला की आत्ताच जाते, कारण लेक्चर 11:10चं आहे, आताशी 10:50 झाले आहेत, तर 10:50 झाले आहेत. सो आय एम गुड. आणि आता मी पटकन जाते. बाय द वे, दिस इज माय कॅम्पस. दिस इज हाऊ इट लुक्स. हवा खूप आहे म्हणून मला माहिती ऑडिओ थोडा वेगळा येणार आहे, पण लायब्ररीत बसली. अजून मला थोडा वेळ आहे क्लास सुरू व्हायला, तर माझं थोडं ग्रॅज्युएशन फॉर्मचं काम सुरू आहे, कारण ग्रॅज्युएशनसाठी फॉर्म भरायचा आहे एक, तो भरते आणि मग मी लगेच निघेन क्लासला. आणि स्टारबक्समध्ये खूप मोठी लाईन आहे, तर इथे स्टारबक्समध्ये आय हॅव टू टेक अ मील स्लिप, जे मला नाही मिळाली आहे, तर मी आता खायला नाही जाते, मी नंतर जाणार आहे. तर या, दिस इज अ क्विक अपडेट. जस्ट गॉट डन विथ द क्लास आणि आता मी चालली आहे खायला, कारण मी मगाशी जाणार होती, पण ॲज आय सेड मला मील स्लिप घ्यावी लागते माझ्या मॅनेजरकडून, आणि स्टारबक्समध्ये खूप गर्दी होती की माझी मॅनेजर पण काम करत होती आज शिफ्टवर, तर ते बरोबर नाही वाटलं की लाईनीत जाऊन तिला मध्येच बोलवणं की मला मील स्लिप दे. तर या, आता मी चालली आहे, 12:30 वाजायला आलेत आणि माझी 1ची शिफ्ट आहे. सो मजा येणार आहे. कॅम्पसमध्ये एवढं सुंदर वेदर आहे आज, सगळे मस्त आपले आपले चालले आहेत.
हॅलो, आज आहे डे 3 आणि आय एम बॅक अगेन. मी आज लवकर जाते कॉलेजला कारण थोडं एडिटिंगचं काम आहे आणि मला थोडे असाइनमेंट्सचं पण थोडं काम होतं. ॲक्च्युली कामं भरपूर आहेत जे व्हायला ना खूप वेळ लागतो. कामं खूप आहेत मला ह्यावेळी कारण ग्रॅज्युएशन जवळ आलं आहे. पण येस, मी आता निघाली आहे मस्त कॉलेजला जायला आणि तिथे जाऊन ॲज युजल आता तर तुम्हाला डे 3मध्ये कळलं असणार आहे की मी काय करणार आहे. मला खूप जास्त भूक लागली आहे तर मी पहिलं काहीतरी खाईन आणि मग माझं थोडं एडिटिंगचं काम आहे कारण 1:30पर्यंत मला टाईम आहे. आता 11:30 वाजलेत तर 1:30पर्यंत टाईम आहे कारण 1:30ला माझी शिफ्ट आहे. येस, मी रोज काम करते असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला इथे एक बाई दिसते जी डॉगला घेऊन चालते आहे. ती माझ्या लेननी येत होती. आय मीन इथे ना हा जो लेन आहे हा खूप एकटा म्हणजे 2 माणसं चालू शकतात पण ती ना तिच्या डॉगसोबत होती. तर ऑब्वियसली खूप छोटा लेन आहे. तर मी तुम्हाला जो लेन दाखवला तो जो लेन आहे इथे तुम्ही कधीही, इथेच नाही तर कुठेही US मध्ये जर डॉग ओनर डॉगसोबत असेल आणि तो वॉक करत असेल आणि समोरून जर माणूस चालत असेल तर ते लोक स्ट्रीट चेंज करतात डॉगला घेऊन कारण त्यांना असं होतं की डिस्टर्ब नको व्हायला किंवा कोणाला पेट्स आवडतात कोणाला नाही. तर ते चेंज द स्ट्रीट आणि मग ते अपोजिट स्ट्रीटला जातात. आता जसं मी चालत होती तिने मला बघितलं, चेंज हर स्ट्रीट, ती अपोजिट क्रॉस केला तिने रोड आणि ती दुसऱ्या स्ट्रीटवर गेली कारण तिच्यासोबत डॉग होता. सो एक असं आहे इथे की इफ यू आर वॉकिंग विथ अ डॉग तुम्ही स्ट्रीट चेंज करतात. आणि मला असं माहीत नाही रूल आहे इथे की नाही पण हे त्यांचं एक डिसिप्लिन आहे जे ते फॉलो करतात. सो इट्स इंटरेस्टिंग राईट. पण या लेट्स गो. इथे मुलं खेळत आहेत आणि हा माझा समोरच कॉलेज आहे. सो या start. Hi guys, welcome back to Do it. Oh my god. एक साथ. 1, 2, 3. Hi guys. welcome back to our channel.
Welcome back to our channel. So we are at Rice beef. and we are gonna eat sushi, bibimbap, and you? Bibimbap. Yeah, bibimbap. Look at this place. It's packed. पर अब ऐसे ही रखना है. ऐसे फिर खाना आएगा फिर हम लोग ऐसे करेंगे उधर Missing someone. हा है टोफू bibimbap and chicken bibimbap. Let's eat. Let's go. Karta. But I love karta. What?